हांव एकूच गजाल सांगपाक आयला की आता त्या 7 तारखेक निवडणुका आसा। 7 तारखेच्या निवडणुकेक आमचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि पल्लवी ढेंपो आसा। जो इंडी पक्ष आसा, काँग्रेस पक्ष आसा, तांच्यांनी जे हांगासर उमेदवार दवरल्या, कोण तरी रमाकांत खलप आणि विरेटो फर्नांडीस। रमाकांत खलपाचेर उलयता आसतना श्रीपाद नाईक हांच्यांनी सांगले 3.5 लाख लोकांचे पैसे लुटपी जर कोण आसात जाल्यार तो रमाकांत खलप, ज्याने पुराय गोंयांतल्या 3.5 लाख जनतेचे पैसे, कारण तुम्ही आत्ता एफिडेविट दिल्या उपरांत पळयले ताचे स्वताचे डेपोजीट जर कितले आशिल्ले, स्वताचे शेअर्स जर कितले आशिल्ले, 25,000च्या वयर ना। लोकांचे पैसे 2 कोटी आणि त्याच्या वयर आसात। लोकांचे घामा कष्टाचे पैसे जर कोणी लुटल्या जाल्यार हांव स्पश्ट म्हणटलो रमाकांत खलपात। आणि ताची फाटली एकदा प्रेस कॉन्फरन्स काढून पळयात, ताणें स्वता सांगला म्हापसार बांद बँक जर फोंडान कोणी घातली आसात जाल्यार ती काँग्रेसीन घातली। स्टेट वूड जाला तेन्ना काँग्रेसीन फोंडान घातली, वो त्याचो स्वताचो स्टेटमेंट आसा। टायम टू टायम शेड्ड्याचो कलर बदलता तशें स्टेटमेंट बदलपी हे राजकारणी आसात। हांकां देश प्रथम लोक प्रथम हे पडलेले ना। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर काम करता आसात जाल्यार आमच्या खातीर देश प्रथम, राज्य प्रथम आणि लोक प्रथम आसा। दुसरो कॅन्डिडेट जो विरेटो फर्नांडीस, त्यांचो स्टेटमेंट तुम्ही सगळ्यांनी पळयला। अरे भारताची राज्य घटना माथ्यार मारले वो तेजो स्टेटमेंट आसा। आणि स्वतः सांगता आपण उलोवंक ना म्हणून ताणें पळोवचो व्हिडिओ। अरे प्रत्येक गोंयकारान पळयला तो व्हिडिओ, जो माथ्यार मारलो हेजो अर्थ कितें? गोंयकारांक कोंकणी कळना, ताज्या बरोबर तो दुसरो फातोर्डेचो गोवा फॉरवर्ड म्हणून घेवन भोंवता, तेका सारकी कोंकणी कळना आसतली। जेका कोंकणी कळना तेणे पळोवचो ते विजय सरदेसायान। आणि बरें जालें की रोखडोच तेजो दुसरो ऑडियो भायर आयलो म्हणून। विजय सरदेसायाचे खरें रूप म्हाका दिसता विरेटोनूच सांगलें कितें आसा तें। त्या ऑडियोच्या रुपांतल्यान मायनिंग कोणी बंद उडयलें हेंय तेणी सांगलें। कशा पद्दतीन सगळ्यांच्या बरोबर संगमतान हे सगळे राजकारण करतात हेंय बी जे आसा पळय न्हू, हेंय विरेटोनूच सांगलें। आमी सांगूंक ना। अरे जाय जाल्यार आमी म्हणटा की त्या विरेटोन सांगचें की तो ऑडियो अपलोड न्ही म्हणून। अरे जो मनीस म्हाका दिसता अपोजिशन लीडर बाप युरिया लेमांव हाणें कितें केलां किंवा ताज्या बापायन कितें केलां हेंय त्या ऑडियोंतल्यान तो सांगता। ह्या विजय सरदेसायान कितें केलां हेंय त्या ऑडियोंतल्यान सांगता। गोंयची जनता वगी बसचिना। म्हाका दिसता बँक लुटारांकूय वगी बसचिना आणि अशा पद्दतींतले गोंयचे लुटारे आसात तांकांय वगी बसचिना। डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात, फाटल्या 10 वर्साच्या कार्यकाळात जो गोंयचो विकास केला, 35,000 कोटी रुपयापेक्षा चड पैसे हे गोंयाक दिल्यात। तांच्याय कडेन डबल इंजिन सरकार असले। 2004 ते 2014 हे त्यांचेय डबल इंजिन सरकार असले। बाब दिगंबर कामत आमच्या बरोबर आसात। तांकां जर विचारले जाल्यार ते सांगतात की तेन्ना सरकार आशिल्ले तेन्ना जर आमी विचारूंक वचात गोंयाक कितें थोडे पैसे मेळटले काय म्हणून, एकूय पैसो मेळचो ना म्हणून केंद्रांतल्यान सांगताले। मोदीजीन ते करूंक ना। मोदीजीन फक्त सांगले की तुम्ही प्रोजेक्ट धाडात, आमी सँक्शन करता। आणि म्हणून तर आज गोंयांत मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जालो, अटल सेतू जालो, जुवारी जालो, मनोहर पर्रीकर बायपास जालो, गालजीबाग, माशा आणि तळपण ह्या 3 न्हंयचेर ज्या जाग्यार 1.5 वर लागताले आज 5 मिनटांनी कारवार पावता। आज आमी ज्या मार्मागोवा शहरात आसा त्या मार्मागोवा शहरात जे कंजेशन जाताले थंयसरलो पोर्ट कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे 3,500 कोटीचो प्रोजेक्ट आज मार्मागोवा शहरा खातीर जालो। आज MPT ज्या जाग्याचेर आसा ते शहर आमकां टुरिस्टीक डेस्टिनेशन म्हणून जे डेव्हलप करपाक जाय थंय टुरिजमाचो व्हडलो प्रोजेक्ट ह्या मार्मागोवा टावनात येवपाचो आसा। आमी पळयता की त्या वेर्णा आशिल्ल्या म्हालसाच्या देवळाच्या परिसरात की परत एकदा पूर्ण सुशोभीकरण केल्ले हे म्हालसाचे टेम्पल आसा। अशा पद्दतीत गोंयचो विकास करपा खातीर भारतीय जनता पार्टीचे सरकार, डबल इंजिनचे सरकार हे कटिबद्ध आसा। मित्रांनो, आमी फाटली 10 वर्सां आमी जे सांगला ते केला। मोदीजीन जी गॅरंटी दिल्या ती केल्या म्हणून तर मोदीजीच्या गॅरंटीचेर विश्वास आसा। आणि अशी गॅरंटी की ती पुराय करतलो हाजी गॅरंटी मोदीजी दिता। आज भाऊन
म्हणटा तशें तो कोण तरी काँग्रेसचो नेता राहुल गांधी तेजो आज्यान कितें केला, ताज्या आज्येन कितें केला, ताज्या बापायन कितें केला, हे सगळें तुमच्या मुखार दवरलें. अरे गेली 50 वर्सां काँग्रेसची राजवट आणि गेली 10 वर्सां मोदीजीची राजवट ही तुम्ही सगळ्यांनी पळयला. या पुराय देशातलो विकास पळयला. ज्या पद्धतीचो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होय तुम्ही पळयला. गेल्या 50 वर्सांक काँग्रेसीन या देशाचेर आणि गोंयाचेरय राज्य केलें. बट जी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोदीजीच्या कार्यकाळात जी 10 वर्सांक जाली ती हाज्या पयलीं केन्नाच जावंक नाशिल्ली. आमी सगळ्यांनी गोंयांतली वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पळयले आसतली. जुवारी पूल पळयलो, अटल सेतू पळयलो, मनोहर पर्रीकर बायपास पळयलो, की मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट पळयलो, किंवा आमच्याक आशिल्ले विविध प्रोजेक्ट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि टुरिझम हे जर कित्याक शक्य जाले आसात जाल्यार फक्त आणि फक्त डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात शक्य जालें. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट आमी गोंयांत जे करपाक शकले, गोंयांत ITI पासून IIT पर्यंत अशा विविध प्रकारचे स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग जर आमकां कित्याक शक्य जाले आसात जाल्यार फक्त आणि फक्त मोदीजीच्या काळाकूच शक्य जालें. माननीय मोदीजीच्या सरकारांतल्यो 13 फ्लॅगशीप प्रोग्राम, प्रधानमंत्री आवास योजना आसतली, प्रधानमंत्री विमा योजना आसतली, प्रधानमंत्री आयुष्मान योजना आसतली, हर घर नल से जल आसतले, हर घर शौचालय आसतले, हर घर बिजली आसतली, किसान क्रेडिट कार्ड आसतले, प्रधानमंत्री इन्शुरन्स कार्ड आसतले. ह्या सारक्यो असंख्य योजना गोंय सरकार यापैकी 4 योजनांनी 100% जर दिवपाक शकले आसात हाचो सार्थ अभिमान आमकां आसा. आणि 70% योजना हे गोंय पुराय करपाक शकले. म्हणून तर खऱ्या अर्थात आमी जे म्हणटा अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर आमी गोंयचो विकास करपाक शकले. आणि परत एकदा आमकां माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक तिसरे फावटी प्रधानमंत्री करपा खातीर यही समय है, सही समय है. या देशाची आर्थिक घडी 11 नंबरा वयल्यान 5व्या नंबराचेर जर कोणी हाडली आसात जाल्यार ती फक्त मोदीजी धाडली. आणि 3ऱ्या नंबराचेर व्हरपा खातीर आमकां परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक हे प्रधानमंत्री करपा खातीर गोंय सच्च आसा. आणि तेकाच लागून हांव तुमकां मागता, हांगासर आशिल्ले काँग्रेसचे उमेदवार जावं कलप जो बँक लुटारू आसा, किंवा जावं तो विरेतो आसतलो जेका संविधानाचो आदर करिना, बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचो जो अपमान करता तेका गोंयची जनता घरचो रस्तो दाखयतली. जेका आपल्या काँग्रेसीक आणि काँग्रेसीचे लिडर राहुल गांधी हाकाय ज्यांनी विकत दिला ताजेर कितें विश्वास दवरचो. म्हाका दिसता ह्या दोगांयकू गोंयची जनता या भ्रष्ट काँग्रेसीक, भ्रष्टाचार करपी काँग्रेसीक घरचो रस्तो दाखयतले. आणि विकसीत भारताचे स्वप्न साकार करपी आणि या देशाक परत एकदा जे वैभव प्राप्त करून दिल्या त्या सगळ्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक तिसरे फावटी आमी प्रधानमंत्री करतले. आज जर गॅरंटी कोणाची आसात जाल्यार फक्त मोदीजीची गॅरंटी आसा. गॅरंटी कसली? 33% महिलांक रिजर्वेशन दिवपाची. गॅरंटी कसली? युनिफॉर्म सिव्हिल कोड लावपाची. गॅरंटी कसली? CAA लावपाची, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट इम्प्लिमेंट करपाची. आणि 1 नेशन 1 इलेक्शन गॅरंटीचेर कोणाचे विश्वास आसा? मोदीजीच्या गॅरंटीचेर विश्वास आसा. आणि म्हणून हांव तुमकां मोदीजीच्या गॅरंटीच्या विश्वासाचेर सांगता, अरे दाबोलीचो एअरपोर्ट ताजेर राजकारण करपाची गरज ना. हो दाबोलीचो एअरपोर्ट जो आसा हो इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणूनच चालू उरतलो. मोदीजीच्या गॅरंटीचेर डॉक्टर प्रमोद सावंत तुमकां गॅरंटी दिता, हो एअरपोर्ट चालू उरपाची गॅरंटी जी आसा ही माझी गॅरंटी आसा. आणि तेकाच लागून साऊथ गोंयान आमी परत एकदा लोकांच्या हेल्थाची काळजी घेता आसतना साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसात, बट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स हे आमी साऊथ गोंयान सुरू करपाचे आसा, जेणे करून मोठ्या प्रमाणात लोकांक हाजो फायदो जातलो. अरे आयज पर्यंत गोंयच्या जनतेचे जर विशय कोणी सोडयले आसात, अरे ST रिजर्वेशनाचेर सांगताले माझ्या गावडा, कुणबी आणि वेळीप ह्या भावांक जर कोणी STचो स्टेटस दिलो आसत जाल्यार तो मनोहर भाईच्या काळात, अटलजीच्या काळात. आणि आज जर पॉलिटिकल रिजर्वेशन जर दिता आसत जाल्यार ते मोदी सरकाराच्या कार्यकाळात. ही मोदीजीची गॅरंटी आसा. अरे गेली कितलीशीच वर्सां आमचे जे भाव पासपोर्ट वेगळो घेवन गेला तांकां हे फटयत आसा. अरे काँग्रेसीन फटयले तुमकां ड्युएल सिटीजन ड्युएल तुमकां हे दितले म्हणून. OCI कार्डाचो विशय जर कोणी सेटल केलो आसत जाल्यार तो फक्त आणि फक्त मोदीजीच्या कार्यकाळात जावपाक शकलो. आयज पर्यंत केन्नाच जावंक नाशिल्ले ते विशय जे आसा हे मोदीजीच्या काळातूच शक्य जाले. म्हणून
भाव आनी भयणानो, हांव तुमच्याकडे मागपाक आयला, तुमचो सगळ्यांचो आशीर्वाद आमकां जाय. तुमचो सगळ्यांचो आशीर्वाद उत्तरेंतल्यान श्रीपाद भाऊक 6 फावटी निवडून हाडून इतिहास करपा खातीर जाय. दक्षिणेंतल्यान बाय पल्लवी ढेंपोक तुम्ही पहिले फावटी महिला खासदार करपा खातीर गोंयकारांचो आशीर्वाद जाय, तोच मागपा खातीर आमी तुमच्या मदीं आयला. आनी म्हाका खास करून सांगपाक दिसता, येता त्या 7 तारखेक तुम्ही सगळे जाण कमळाचो बटन दाबून मोठ्या प्रमाणात आमी जाका म्हणटा की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. काँग्रेसीन जर आयज पर्यंत कितें केला आसत जाल्यार जाती भेद केला, धर्मभेद केला. तू हिंदू, तू मुस्लिम, तू क्रिस्तांव, तू मतां घालपाक जाय आमकां हे केला. मोदीजीन जर कितें केला आसत जाल्यार विकासाची राजनीती केल्या, नवभारत निर्माणाची राजनीती केल्या, आत्मनिर्भर भारत कसो घडपाचो हो ठरयला आणि त्याच आत्मनिर्भर भारता वयल्यान स्वयंपूर्ण गोंय कशें घडोवपाचें हे भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारात ठरयला. आणि म्हणून तर परत एकदा डबल इंजिन सरकार हाडपा खातीर माननीय मोदीजीचो नवभारत निर्माण करपा खातीर तुमची सगळ्यांचो साथ आमकां जाय, तुमचे सगळ्यांचे मत आमकां जाय, तुमचो सगळ्यांचो मोग मोदीजी खातीर जाय, तुमचो सगळ्यांचो मोग कमळा खातीर जाय. दितले काय ना? दितले काय ना?